नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। मराठा आरक्षण मनोज जरांगे पाटील यांनी दुसऱ्या टप्प्यातील दौऱ्याला सुरुवात केली। ते आज तुळजापूरमध्ये आहेत। यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। तसेच त्यांनी यावेळी मनसे राज ठाकरे आणि भाजप नेते नारायण राणे यांच्यावर जोरदार निशाणा साधला। गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी भावनेला सांगडे घालत आहे। सरकारला मला उघडे पाडण्याचा प्रयत्न करत आहे। आम्हाला नाही म्हणून आम्ही कधीच ताकदीने लढू। सगळ्या राजकीय पक्षांनी भूमिका घ्यावी आणि सांगावे की मराठ्यांना कुणबीमधून आरक्षण द्यावे। विरोधी पक्ष देखील भूमिका घ्यावी। आमचा इतर समाजांसोबत बोलणे सुरू आहे। आघाडी होणार नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले। पुढे बोलताना ते म्हणाले की राज ठाकरे शब्दाचा खेळ करत आहेत। आरक्षण आणि रोजगाराचा विषय वेगवेगळा आहे। राज ठाकरे यांनी पळवाट शोधली आहे। ते फोन करणार नाहीत, भेट घेणार नाहीत। श्रीमंत लोकांना आरक्षणाची झळ माहिती नाही। हे श्रीमंत आमच्यामुळे झाले आहेत। राणे यांना मी मराठ्यांवाड्यात येऊ नका असे म्हटले नाही। हे उगाच आमच्या अंगावर येऊ लागले आहेत आणि जात प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र देण्यात टाळाटाळी करत आहेत। सरकारचे हे षडयंत्र आहे। मुलींना मोफत शिक्षण म्हणतात आणि पुण्यात मात्र मुलींकडून 85,000 फीस घेतात असा आरोपही यावेळी जरांगे पाटील यांनी केला। तर मित्रांनो, याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।